तुझ्या गडावर येतो हाय, समधी काम बाजूला ठेव. विक्रम, ए विक्रम, हे विक्रम, विक्रम कुठे मी दिसना बघा. अहो बरं आता तर आपल्या संघ होता तो. होय हो, कुठे गेला असेल विक्रम? हे विक्रम, हे बघा, तुम्ही रडू नका बरं. हो, विक्रम कुठे बी सापडना बघा की. अहो सापडेल की. अहो मला वाटतं की मामान संघ गेला असेल. होय, मला बी तसंच वाटतं. बाळू संगत गेला असेल तो. हे बघा, तुम्ही काळजी करू नका. त्याला ठाव आहे का आपण रेणुक्याच्या दर्शनाला जाणार आहे. तो बी येईल तिकडच. येईन तिकडेच येईन तो. नका रडू, नका रडू. विक्रम, हे विक्रम कुठे गेला पोरगा? विक्रमराव,
जगात कुणाला कुठल्या वेशात पाठवायचं हे तू ठरवतीस आणि हे खरं बी हाय. ज्यानं माझ्या तंबूची वाट धरली त्याच्या अंगावरली साडी उतरायलाच पाहिजे. मामा आता गाभारात चप्पल घालून जाऊ नये मामा. मी ओळखतो तुम्हासनी, पण बाकीचे पुजारी नाही ओळखत तुम्हाला. उगाच शिव्या देतील ते तुम्हाला. ऐका मामा. गप्रवंडगीच्या हिच्या संग लगीन केलं हाय मी एकदा. माझ्या घरात जाताना तू मला अडवणार वय? गप वय बाजूला. हे महादेवा, हे स्वामी, तुम्ही जे सांगाल तेच घडेल. यापुढे तुमचा आणि माझा भंडारा जो भक्त एक करून लावेल आणि तुमच्या तंबूच्या दिशेने जो निघेल, त्या भक्ताच्या अंगावर मी उभ्या आयुष्यात कधीही साडी येऊ देणार नाही. हो विक्रम इथं बी कुठे दिसना. ओ पुजारी, इकडे नाही. मामा आहेत का? वय, पण ते गाभारात असताना कुणी बी आत जाऊ नका. अहो तुम्ही यासनी ओळखलं नाही का? अहो मामा जोडीनं आले हाय दर्शनाला. वय का? माफ करा, मी ओळखलं नाही. यांच्या लोक तो आहे का मामन संघ? नाही, मामा एकलंच आहे आतमध्ये. देवी संघ बोलत्यात. बरं येतो मी. धाकलं पाटील हरवलं का काय तर म्हणायचं. उगं वंगाळ नका बोलू बरं. गेलं सौंदती सोडून. ए अरे पागल झाले का रे? काही कसं बोलता तुम्ही?